ज्ञानेश्वरीची अविटगोडी चाखू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना आमचा नमस्कार. सर्व श्रोत्यांनी पूर्ण चित्त एकवटून ध्यानस्थ बसून डोळे मिटून शांतपणे ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती. ज्ञानेश्वरीच्या सर्व व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. अध्याय 3 कर्मयोग भाग 5 ओवी क्रमांक 201. पतंगा दीपी आलिंगण तेथ त्यासी अचूक मरण देवी विषयाचरण आत्मघाता. पतंगाने दिव्याला आलिंगन दिले की तेथेच त्याला अचूक मरण येते. त्याप्रमाणे विषयाचे सेवन अशा मूर्खांना आत्मघातक होते. म्हणून इंद्रिये एके जाणतेनी पुरुखे लाळाविना कौतुके आदि करुणी. म्हणून कोणीही शहाण्या माणसाने या इंद्रियांचे रंजन हौस मौज या निमित्ताने लाड करू नयेत. हा गा सर्पेसी खेळो येईल की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल सांगे हळाहळ जिरेल सेविलिया काई. अरे सापाबरोबर खेळता येईल काय? वाघाची सोबत जमेल काय? किंवा भयंकर विष प्याले तर ते पचेल काय? देखे खेळता अग्नी लागला मग तो न सावरे जैसा उधवला तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. पहा, सहज गंमत म्हणून आग लावली आणि ती भडकली तर आटोक्यात राहत नाही. त्याप्रमाणे इंद्रियांचे लाड केलेले चांगले नाहीत. एरवी तरी अर्जुना या शरीरा पराधीना का नाना भोग रचना मेळवावी. अर्जुना, खरोखर विचार करून पाहिले तर या पराधीन शरीरासाठी विविध प्रकारचे भोग्य पदार्थांची जुळवाजुळव का म्हणून करावी? आपण सायासे करुणी बहुते सकळ ही समृद्धी जाते उदो वस्तू या देहाते प्रतिपाळावे का. आपण पुष्कळ कष्ट करून संपादन केलेल्या सर्व प्रकारच्या वैभवाने रात्रंदिवस या शरीराची जोपासना का बरे करावी? सर्वस्वे शिणोणी येथे अर्जवावी संपत्ती जाते तेने स्वधर्मो सांडून देहाते पोखावे काई. या लोकात सर्व प्रकारे कष्ट करून संपत्ती प्राप्त करून आणि हे करीत असताना स्वधर्म विसरून या शरीराला पुष्ट करावे हे योग्य आहे काय? मग हे तव 5 मेळावा शेकी अनुसरेल पंचत्वा ते वेळी केला के गिवसावा शिणू आपला. हे शरीर पंचमहाभूतांचे संमिश्रण आहे. शेवटी ते पंचमहाभूतातच विलीन होणार. त्यावेळी आपण देहासाठी घेतलेल्या कष्टाचा मोबदला कोणाला मागणार? म्हणून केवळ देह भरण ते जाणावे उघडी नागवण या लागी येत अंतःकरण देयावे ना. म्हणून केवळ शरीराचे पोषण सर्वस्व हानी आहे. तू देह पोषणाकडे लक्ष देऊ नकोस. येरवी इंद्रियांच्या अर्था सारिखा विषयो पोखिता संतोषू किरचित्ता आपजेल. सर्वसामान्यपणे जर पाहिले तर इंद्रियांच्या आवडीप्रमाणे त्यांना भोग्य पदार्थ देत राहिले म्हणजे मनाला सुख वाटते. परी तो सवचोराचा सांगा तू जैसा नावेकस वस्तू जवनगराचा प्रांतू सांडिजेना. परंतु तो संतोष संभावित चोराची सोबत जशी शहराची सुरक्षित मार्ग ओलांडीत पर्यंत थोडा वेळ सुखद वाटते, परंतु पुढे वनात गेल्यावर
ती आपल्याच घातास प्रवृत्त होते. बापा विषाची मधुरता, झणे आवडी उपजे चित्ता, परी तो परिणाम विचारिता, प्राणू हरी. किंवा बाबा विषाच्या गोडीची आवड परिणामाचा विचार करीत नाही आणि तीच आवड प्राणहरण करते. देखे इंद्रियी कामू असे, तो लावी सुख दुराशे, जैसा गळी मिनू आमिषे, भुलवी जेगा. पहा, ज्याप्रमाणे गळाला लावलेले आमिष माशाला भुलविते, त्याप्रमाणे इंद्रियांच्या ठिकाणी असणारी विषय लालसा प्राण्याला सुखाच्या खोट्या आशेकडे ओढते. परी तया माझी गळू आहे, जो प्राणाते घेऊन जाये, तो जैसा ठाऊवा नोहे झाकलेपणे. परंतु त्या आमिषात प्राण घेणारा गळ आहे हे त्या माशाला ठाऊक नसते, कारण तो गळ आमिषाने झाकलेला असतो. तैसे अभिलाषे येणे किजेल, जरी विषयांची आशा धरिजेल, तरी वरपडा होईजेल क्रोधानळा. तशी घातक स्थिती या विषयांच्या लालसेने केली जाईल. जर विषयाचा अभिलाष धरला तर क्रोधरूपी अग्नीमध्ये पडावे लागेल. जैसा कवळोनिया पारधी, घाते चिये संधी, आणि मृगाते बुद्धी साधावया. जसा पारधी हरिणाला मारण्यासाठी चहू बाजूंनी त्याला घेरून माराच्या पकडीत बुध्या आणतो, एथ तैसीची परी आहे, म्हणून संगू हा तुझ नोहे, पार्था दोणी काम क्रोध हे घातुक जाणे. येथे तसाच प्रकार आहे. बुद्धीला पकडून नष्ट करण्याची विषय वासनांची ही रीत आहे. म्हणून महाघातकी काम क्रोधांचा संग तू धरू नकोस. म्हणून हा आश्रोची न करावा, मणीही आठवो न धरावा, एकू निजवृत्तीचा बोलावा ना सोनेदी. म्हणून काम क्रोधांना थारा देऊ नकोस, त्याची नुसती आठवण सुद्धा नकोस. फक्त स्वधर्माचा जिव्हाळा नष्ट होऊ देऊ नकोस. अगा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीणू जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखे. पहा, अरे आपला स्वतःचा धर्म आचरण्याला जरी कठीण असला तरी त्याचेच आचरण करण्यात आपले कल्याण आहे. येरू आचारू जो परावा, तो देखता कीर बरवा, परी आचरतेनी आचरावा आपुलाची. दुसऱ्याचा आचार दिसायला कितीही चांगला असला तरी आपण आपलाच आचार ठाम राखावा. सांगे शूद्र घरी आघवी, पक्वाने आहाती बरवी, ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळू जरी जाहला. पहा, शूद्राच्या घरी सर्व प्रकारची उत्तम पक्वान्ने आहेत, पण कितीही दरिद्री ब्राह्मण झाला तरी त्याने ती सेवन करावीत काय? हे अनुचित कैसेनी कीजे, अप्राप्य केवी इच्छिजे, अथवा इच्छिलेही पाविजे विचारी पा. अशी ही अयोग्य गोष्ट कशी करावी? जे स्वीकारण्याला योग्य नाही त्याची इच्छा कशी करावी? आणि कदाचित त्याची इच्छा जरी झाली तरी त्याचा स्वीकार करावा काय, याचा तूच नीट विचार कर बरे. तरी लोकांची धवळारे, देखोनिया मनोहरे, असती आपुली तणारे, मोडावी केवी. तसेच लोकांचे सुंदर चुनेगच्ची वाडे पाहून आपल्या गवताने साकारलेल्या झोपड्या मोडून टाकाव्यात काय? हे असो वनिता आपुली, कुरूप जरी जाहली, तरी भोगिता तेची भली जिया परी. हे राहू दे, आपली बायको जरी रूपाने वाईट असली
तरी तिची संगतच आपल्याला कल्याणप्रद होते. तेवी आवडे तैसा साकडू, आचरता जरी दुवाडू, करी स्वधर्मूची सुरवाडू, पारत्रिकीचा. त्याप्रमाणे स्वधर्म कितीही अडचणीचा असला, आचरण्याला कष्टप्रद असला, तरी तो स्वधर्मच परलोकी सुख देणारा आहे. हागा साकर आणि दूध, हे गौल्य कीर प्रसिद्ध, परी कृमिदोषी विरुद्ध, घेपे केवी. अरे, साखर आणि दूध याची गोडी सर्व परिचित आहे, परंतु जंतांचा विकार झालेल्याने ते सेवन केले तर त्याला ते घातक होते. अशा रोग्याने ती कशी घ्यावी? ऐसे निही जरी सेविजेल, तरी ते आळुकीची उरेल, जेते परिणामी पथ्य नवेल, धनुर्धरा. असे असूनही जर त्याने त्याचे सेवन केले तर त्याची सुखाची इच्छा पूर्ण होणार नाही, कारण त्याचा परिणाम कुपथ्य होईल. म्हणून आणिकांसी जे विहित, आणि आपण पेया अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारिजे. म्हणून आपले हित साधायचे असेल तर दुसऱ्याला उचित असलेले परंतु आपल्याला अनुचित असलेल्या कर्माचे कधीही आचरण करू नये. या स्वधर्माते अनुष्ठिता, वेचू होईल जीविता, तोही निका वर उभयता दिसत असे. आपल्या स्वधर्माचे आचरण करीत असताना प्राण खर्ची पडले तरीही इह परलोकाच्या दृष्टीने ते श्रेष्ठ ठरणार आहे. ऐसे समस्त सूर शिरोमणी, बोलिले जेत शारंग पाणी, तेथ अर्जुन म्हणे विनवनी, असे देवा. असे सर्व देवात श्रेष्ठ असलेल्या श्रीकृष्णांनी ज्यावेळी असे बोलले त्यावेळी अर्जुन म्हणाला, देवा, माझी एक विनंती आहे. हे जे तुम्ही सांगितले ते सकळ कीर म्या परिसले, परी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. आपण जे सांगितले ते मी सर्व ऐकले, परंतु आता मला काय पाहिजे ते मी आपणास विचारतो. तरी देवा हे ऐसे कैसे, जे ज्ञानियांची ही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडून येणारिसे चालत देखो. देवा, हे असे कसे घडते? ज्ञानी पुरुषही आत्मवृत्तीच्या स्थितीपासून भ्रष्ट होतात आणि योग्य मार्ग सोडून आचारभ्रष्ट होतात, भलतीकडेच जातात. सर्वज्ञही जे होती, हे उपायही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. ज्यांना सर्व शास्त्र वेदांत कळते आणि ज्यांना उपायही ज्ञात असतात, ते देखील स्वधर्म सोडून परधर्माचे आचरण करून भ्रष्ट होतात. बीजा आणि भुसा, अंध निवाडू नेने जैसा, नावेक देखणाही तैसा बरळे कापा. ज्याप्रमाणे आंधळ्याला धान्य आणि भुसा वेगळे करता येत नाही, त्याप्रमाणे त्याज्य आणि ग्राह्य निवडताना जाणत्याची बुद्धी भ्रमित होऊन चुका का बरे घडतात? जे असता संगू सांडिती, तेची संसर्गू करिता न धाती, वनवासी ही सेविती जनपदाते. ज्यांनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो तेच पुन्हा कितीही संग केला तरी तृप्त होत नाहीत. सर्व सोडून वनात गेलेले पुन्हा मनुष्य वस्तीत येऊन राहतात. आपण तरी लपती, सर्वस्वे पाप चुकविती, परी बलात्कारे सुईजती तयाची माझी. जे आपण स्वतः पापाला चुकविण्यासाठी दडून बसतात, पापाला टाळले असते तेच बुद्धिपुरस्तर पुन्हा पापाचरणात जबरदस्तीने ढकलले जातात. जयांची जीवे घेती विवसी, तेची जडोणी ठाके जीवेसी,
चुकविती ते गिवसी तया तेची. ज्याची ते शिसारी घेतात तिचाच जीवाला ध्यास घेतात आणि जिला आपण टाळू लागतो त्याच गोष्टी उरावर येऊन का आदळतात. ऐसा बलात्कारू एकू दिसे तो कवणाचा येत आग्रोह असे हे बोलावे ऋषिकेशे पार्थू म्हणे. अशी एक बळजबरी दिसून येते. ही करण्यामध्ये कोणाचे सामर्थ्य आहे हे देवांनी मला सांगावे असे अर्जुन म्हणाला. तव हृदय कमळ आरामू जो योगियांचा निष्काम कामू तो म्हणतसे पुरुषोत्तमो सांगेन आईक. तेव्हा हृदयरूपी कमलात विश्रांती घेणारा योग्यांच्या निष्काम मनाला रमविणारा तो पुरुषश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना काय सांगतो ते नीट ऐक. तरी हे काम क्रोधू पाही जयांते कृपेची साठवण नाही हे कृतांताच्या ठाई माणी जती. बाबा, हे काम आणि क्रोध हेच पुरुषास पापामध्ये प्रवृत्त करणारे आहेत असे समज. त्याच्या ठाई करुणेचा लवलेश नाही. हे साक्षात निष्ठुर काळासारखे आहेत. हे ज्ञाननिधीचे भुजंग विषयदरीचे वाघ भजन मार्गीचे मांग मारक जे. हे ज्ञानरूपी ठेव्यावरचे सर्प आहेत, विषयरूपी दरीत राहणारे वाघ आहेत, तर ईश्वर भक्तीच्या मार्गावरील प्राणघातक लुटारू आहेत. हे देहदुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे शरीररूपी किल्ल्यावरचे दगड इंद्रिय रूपी गावाचे गावकूस म्हणजे संरक्षक भिंत याचे अविवेकादिकाचे दडपण सर्व जगावर पडले आहे. हे रजोगुण माणसाचे समूळ आसुरियेचे धायपण ययांचे अविद्या केले. हे मनाच्या ठिकाणी असणाऱ्या रजोगुणांचे वळलेले आहेत, मुळापासून असुरी संपत्तीचे आहेत. याचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. हे रजाचे कीर जाहले परी तमासी पडियंते भले तेने निजपदया दिधले प्रमाद मोह. हे खरोखर रजोगुणापासून उत्पन्न झाले, तथापि तमोगुणांना हे विशेष आवडतात. त्यांनी प्रमाद आणि मोह ही आपले स्वभाव धर्म त्यांना बहाल केले आहेत. हे मृत्यूच्या नगरी माणिजती निकिया परी जे जीविताचे वैरी म्हणून या. मृत्यूच्या राजधानीत यांना मोठा मान आहे, कारण हे कामक्रोध जीवाचा आत्मनाश करतात. कामक्रोधाच्या आधीन लोक लवकर मृत्यू पावतात. जयासी भुकेलिया आमिषा हे विश्व न पुरेची घासा कुळवाडी यांची आशा चाळीत असे. यांना भूक लागली असता त्यांच्या आहाराला हे विश्व एका घासालाही पुरेसे होत नाही. यांचा काम क्रोधाचा घातक व्यापार आशा चालवीत असते. कौतुके कवळिता मुठी जिये चवदा भुवने थेकुटी ते भ्रांती तिये धाकुटी वाल्ली दुल्ली. सहज कौतुकाने मूठ आवळली की जिच्या मुठीत 14 भुवने कोठेच्या कोठे गडप होतात अशी भ्रांती ही आशेची धाकटी बहीण आहे. जे लोकत्रयाचे भातुके खेळताची खाय कौतिके तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णा जिये. जी खेळत असताना त्रैलोक्यरूप भातुके सहज खाऊन टाकते, त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या जोरावर तृष्णा जगते. हे असो मोहे मानिजे याते अहंकारे घेपे दिजे जेने जग आपुले निभोजे
नाचवितसे. काम क्रोधांना मोहाच्या घरी फार मान आहे आणि अहंकार त्यांच्याशी देण्याघेण्याचा व्यवहार करीत असतो. म्हणून आपण करामतीने जगास नाचवीत असतो. जेने सत्याचा भोकसा काढिला, मग अकृत्य तृणकुटा भरिला, तो दंबू रुढविला जगी इही. ज्याने सत्याचा कोथळा बाहेर काढून त्यामध्ये दुराचार रूपी गवताचा चुरा भरून दिला, त्या दंभाचे देव्हारे कामक्रोधानेच जगात माजविले आहेत, हे तू जाणत नाहीस काय? येथपर्यंत 250 ओव्या समाप्त झाल्या आहेत. यापुढील ओव्या आपण 6व्या भागात पाहूयात. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.